नमस्कार. इयत्ता 10वी पाठ क्रमांक 3 राजकीय पक्ष आज आपण पाहणार आहोत. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे राजकीय पक्ष. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो किंवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व हे सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना राजकीय पक्ष हे निवडणुकांमध्ये उतरतात, निवडून येतात आणि सत्ता स्थापन करतात. म्हणजेच लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. या पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहे. आपण बघितलं, तुमच्या शाळेत किंवा तुमच्या परिसरात अनेक गट असतात, संस्था, संघटना असतात. कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. आपण बघतो सध्या या कोरोनाच्या काळामध्ये विविध गट आहेत किंवा संस्था, संघटना आहेत की त्या समाजोपयोगी कामं करत असतात. गरजू व्यक्तींना अन्न पुरवत असतात, त्याचबरोबर सॅनिटायझर, मास्क पुरवत असतात. अशी सामाजिक कामं करत असतात. मग विविध चळवळी होतात. त्या चळवळीच्या आंदोलनांमधून अनेक गोष्टी साध्य केल्या जातात. हे आपण पेपरमध्ये वाचतो. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था किंवा चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्ष ही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय पक्ष सत्ता प्राप्त करण्यासाठी स्थापन केलेले असतात. जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष म्हणतो. म्हणजेच राजकीय पक्ष निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. म्हणजेच राजकीय पक्ष निवडणूक लढवतात आणि सत्ता स्थापन करतात. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, ती आपण पाहणार आहोत. राजकीय पक्षांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता मिळवणे. राजकीय पक्ष जे असतात ते निवडणुका लढवतात आणि बहुमतानं निवडून येऊन सत्ता स्थापन करतात. हे सत्ता मिळवणं हे या राजकीय पक्षांचा मुख्य हेतू, मुख्य वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यामुळं सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचं स्वरूप हे निकोप असायला हवं. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं, सत्ता मिळवणे. त्यानंतर विचारसरणीचा आधार. आता प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा किंवा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. आपल्याला माहीत आहे की शिवसेना महाराष्ट्रीयनांना महाराष्ट्रात जादाचे हक्क हवेत किंवा हिंदुत्ववादी धोरणाचा पुरस्कार करते. असं प्रत्येक पक्षाचा काही एक वेगळं धोरण किंवा विचार असतो. मग सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. मग या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होत असते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. आपण राजकीय पक्ष पाहताना विविध पक्षांची विचारसरणीही पाहणार आहोत. नंतर पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित निश्चित असा कार्यक्रम ठरवतात. म्हणजेच कार्यक्रम हा निश्चित करतात. मग सत्ता मिळाली की कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. पुढचं आहे सरकार स्थापन करणे.
राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार चालवतात. अर्थातच ज्या पक्षांना निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं आहे ते पक्ष किंवा तो पक्ष सत्ता स्थापन करतो, सरकार स्थापन करतो. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करत असतात. पुढचा मुद्दा आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. या लाईनला अधोरेखित करायचं आहे, कारण बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे की राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणून कार्य करतात. म्हणजेच काय करतात तर जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी जी आहेत ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करतात. आणि शासनाची जी काही धोरणं आहेत किंवा जी काही कार्यक्रम आहेत त्यांना जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करतात. एकूणच राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य बघितली आपण. सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, त्यानंतर सरकार स्थापन करणे आणि शासन व जनता यांच्यातला दुवा म्हणून कार्य करणे असे राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये आहेत. जादाचे जे कॉलम दिले आहेत ते आपण अभ्यासूया. वर्तमानपत्रातील काही बातम्या दिलेत त्यामुळं तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा. याबाबत तुम्ही चर्चा करायची आहे. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे. यावरून तुम्हाला काय वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतात. आणि दुसरी बातमी आहे सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष जे असतात ते पण कार्य करत असतात. विरोधी पक्ष म्हणून ते आपलं कार्य करत असतात, जनतेचा पाठिंबा मिळवत असतात, अनेक सामाजिक प्रश्न हाती घेऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करत असतात किंवा सत्ताधारी पक्षाची अडवणुकी करत असतात. आणि जेणेकरून हे सत्ताधारी पक्ष जे आहेत ते काय करतात त्या पद्धतीनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतात. विरोधी पक्षनेते जे असतात ते लोकशाहीचे पहारेकरी असतात असंही म्हटलं आहे. म्हणजेच विरोधी पक्ष म्हणून पण जनतेच्या कल्याणाची कार्य करत असतात. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे, तर विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल? काय वाटतं तुम्हाला की काय कराल नेमकं? तर शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी अनेकदा आरोग्यविषयक जी कामं आहेत ती कामं करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल किंवा शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी अनेक धोरणं अवलंबली जातील. विचार करा व लिहा. तर महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. मग आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल? आता आपला देश जो आहे तो बहुपक्ष आहे. भारतासारख्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये अनेक पक्ष आहेत. मग जर पक्षविरहित लोकशाहीची कल्पना जर मांडली या महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी, तर जर तशी आणायची असेल तर काय करावं लागेल याबाबत तुम्ही चर्चा करायची आहे. पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहे भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप. भारतात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक प्रबळ पक्ष होता, तो म्हणजे काँग्रेस. काही अपवाद वगळता केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. माहिती आहे आपल्याला, हाताचा पंजा, सगळेच लोक त्याला मतदान करायचे आणि केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षालाच बहुमत होते. मग भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती आणि म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन हे एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते. म्हणजेच एकच पक्ष प्रबळ होता, तो म्हणजे काँग्रेस. म्हणून एक प्रबळ पक्ष पद्धती याला म्हटलं. जर एक पक्ष प्रबळ असेल तर त्याला एक प्रबळ पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. त्यानंतर एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले आणि हे आव्हान काँग्रेसतर इतर पक्षांनी दिलं गेलं. काँग्रेसेतर पक्ष म्हणजे जनता पक्ष जो आला तो 77ला आला आणि एकत्र येऊन त्यांनी आव्हान दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली आणि त्यानंतरच्या काळात
अनेक पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचे शासन स्थापन केलं आणि आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयोग जो आहे तो भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. म्हणजेच आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडी शासन म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त पक्ष एकत्रित येणं आणि सत्ता स्थापन करणं असा समज आहे की आघाडीच्या शासनातून अस्थिरता निर्माण होते, पण तो समज खोटा ठरला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. आता सध्यासुद्धा आघाडीचे शासन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन हे आघाडीचं शासन स्थिर झालं आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सदराखाली काही माहिती आपल्याला दिली आहे. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जर दीर्घकाळ आली व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसतील तर त्या पद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. म्हणजेच एकपक्ष पद्धती म्हणजे काय, तर एकाच राजकीय पक्षाच्या हाती वारंवार सत्ता येणं याला एकपक्ष पद्धती म्हणतात. त्यानंतर राजकारणात 2 राजकीय पक्ष जर प्रभावी असतील आणि आलटून पालटून तेच पक्ष जर सत्तेवर येत असतील तर त्याला द्विपक्ष पद्धती असं म्हणतात. आणि तिसरा आहे बहुपक्ष पद्धती. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती जी आहे तिला बहुपक्ष पद्धती असं म्हणतात. म्हणजे एकपक्ष पद्धती, एकच पक्ष वारंवार निवडून येत असेल, सत्तेवर येत असेल तर एकपक्ष पद्धती. जर 2 पक्ष असतील राजकीय पक्ष की जे आलटून पालटून सत्तेवर येतात त्याला द्विपक्ष पद्धती म्हणतात. आणि जर राजकारणात अनेक पक्ष असतील, त्यांचा प्रभाव कमी अधिक असेल तर त्याला बहुपक्ष पद्धती असं म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला एक माहिती जमा करायची आहे आणि ती तुम्ही करायची आहे की इथं 2 पक्ष दिलेत, 2 आघाड्या दिल्यात, त्या आघाड्यांमध्ये कोणकोणते घटक पक्ष आहेत ते तुम्ही गुगलच्या माध्यमातून किंवा इतर पुस्तकांच्या सहाय्यानं माहिती जमा करायची आहे आणि लिहायची आहे. एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी या 2 आघाडींमध्ये कोणकोणते पक्ष आहेत ते तुम्ही माहिती जमा करायची आहे. आता पान नंबर 84वर आणखी एक दिलंय गुलाबी रकाना. त्यामध्ये हेही जाणून घ्या. आपण मागच्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात किंवा कोणते निकष आहेत की राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी. तर ही जी माहिती आहे ती इथं आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात, तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या काही निकषांची पूर्तता करावी लागते. राष्ट्रीय पक्ष कोणते किंवा कोणाला मान्यता मिळते, तर 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मतं मिळवणं आवश्यक असतं. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. म्हणजेच 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत 6% मत मिळवणं आवश्यक आहे किंवा कोणत्याही राज्यातून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. अशा पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. अशा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यानंतर प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं काही निकष सांगितले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. म्हणजेच 6% मतदान मिळवणं किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. अशा पक्षाला निवडणूक आयोग प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता देतो. म्हणजेच आपण आता काय बघितलं, तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत आणि राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत. आता आपण भारतातील काही प्रमुख पक्षांची माहिती घेणार आहोत. आपल्याला वारंवार आपण TV बघत असतो,
तसंच वर्तमानपत्र वाचत असतो, या राजकीय पक्षांची माहिती आपल्याला आहेच. आपण बघूया राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत. आपल्या भारतातील राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आपल्याला माहीत आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासताना आपण बघितलं की 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. कशासाठी झाली तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झाली. आणि या 1885च्या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन डिसेंबर 1885ला मुंबई या ठिकाणी झालं होतं. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष हे योमेशचंद्र बॅनर्जी होते. आपण अभ्यासलंही. तर हाच तो पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. आणि स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काँग्रेस हा सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकाराला आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास आणि दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचं सुरुवातीपासूनचं धोरण आहे. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे धोरण कोणतं आहे? धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचं धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले आणि लोकशाही, समाजवाद तसंच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. अनेक वर्ष राजकारणामध्ये दीर्घकाळ हा एक पक्ष प्रबळ पक्ष म्हणून होता. याचं चिन्ह जे आहे ते तुम्हाला इथं दाखवलंच आहे. हाताचा पंजा आहे. त्यानंतर दुसरा पक्ष जो आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष 1925 साली याची स्थापना झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर आणि कष्टकरी वर्ग व कामगाराच्या हितासाठी कार्य करणारा हा पक्ष आहे. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. आपण बघितलं, ह्याचं जर चिन्ह बघितलं, निवडणूक आयोग चिन्ह देतो, निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह बघितलं, यावरून आपल्या लक्षात येतं की मजूर आणि कष्टकरी वर्ग, कामगार वर्गांच्या हितासाठी प्रयत्न करणारा असा हा पक्ष आहे. 1962च्या सुमाराला चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी सत्ता, या साम्यवादी सत्तांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. आणि त्यातून एक पक्ष उदयाला आला, तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. पुढचा तिसरा राष्ट्रीय पक्ष आपण बघतोय तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. सध्या केंद्रामध्ये या पक्षाची सत्ता आहे. भारतीय जनता पक्ष. भारतीय जनसंघ पक्ष हा 1951 मध्ये स्थापन झाला होता आणि 1977 मध्ये स्थापन झालेला जनता पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित आले. म्हणजेच भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आले. परंतु जनता पक्षाचं हे स्वरूप जे आहे ते फार काळ टिकलं नाही आणि पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघानं भारतीय जनता पक्ष या नावानं 1980 मध्ये नवीन पक्ष स्थापन केला. म्हणजेच भारतीय जनसंघ बाहेर पडला आणि भारतीय जनता पक्ष या नावानं 1980ला आला. मग प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. म्हणजे या पक्षाचं धोरण काय तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचं जतन तसंच आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. आता सध्या केंद्र शासनामध्ये हा पक्ष जो आहे तो सत्तेवर आहे. भारतीय जनता पक्ष, त्यालाच आपण भाजप म्हणतो. त्यानंतर पुढील पक्ष जो पाहणार आहे तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक हे या पक्षाचं धोरण आहे. आपण बघतो त्याचं चिन्ह बघितलं तर आपल्या लक्षात येईल हातोडा आणि विळा आहे. म्हणजे शेतकरी आहे, शेतमजूर आहे आणि कामगार असे एकंदरीत यांचे हितसंबंध जपणारा हा पक्ष हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा पक्ष जो आहे राष्ट्रीय पक्ष
बहुजन समाज पक्ष, बसप असं आपण शॉर्टमध्ये याला म्हणतो. तर बहुजन समाज पक्ष याचं चिन्ह जे आहे ते हत्ती आहे. समाजवादी विचारसरणीचा पक्ष हा आहे. बहुजनांचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय तसंच अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून होता. तसंच सध्या महाराष्ट्रात देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष सत्तेवर आहे. याचं चिन्ह आपल्याला माहीत आहे, घड्याळ हे याचं चिन्ह आहे. त्यानंतर 7वा जो पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष, तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून केव्हा मान्यता मिळते तर 4 किंवा 4पेक्षा जास्त राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जर 6% मतदान मिळत असेल तर, किंवा लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून किंवा किमान 3 राज्यांमधून जर उमेदवार निवडून येत असतील तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तशी या तृणमूल काँग्रेसला 2016 मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे. एकूणच आतापर्यंत आपल्या भारतातील राष्ट्रीय पक्ष हे 7 राष्ट्रीय पक्ष आहेत, ही माहिती आपण बघितली. यानंतर एक रकाना दिला आहे, त्यामध्ये लोकसभा निवडणूक 2009 व 14 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेली जागांची माहिती दिली आहे. राजकीय पक्ष आणि मिळालेल्या जागा 2009 मध्ये किती मिळाल्या, 2014 मध्ये किती मिळाल्या आणि आपण 2019 मध्येही किती मिळाल्या हेही पाहणार आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला 2009 मध्ये 206 जागा मिळाल्या. त्यानंतर 2014ला 44 जागा मिळाल्या, तर 2019ला 52 जागा मिळाल्या. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 2009च्या लोकसभेमध्ये 4 जागा मिळाल्या, 2014ला 1 मिळाली आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत 2 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाला 2009 मध्ये 116 जागा मिळाल्या, 2014 मध्ये 282 जागा मिळाल्या, तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या आणि तो पक्ष सत्तेवर आला. आता सध्या भारतीय जनता पक्ष हा लोकसभेमध्ये प्रबळ पक्ष आहे आणि सत्ता स्थापन केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. या पक्षाला 2009 मध्ये 16 जागा मिळाल्या, 2014 मध्ये 9 जागा मिळाल्या, तर 2019 मध्ये 3 जागा मिळाल्या. बहुजन समाज पक्ष. या बहुजन समाज पक्षाला 2009 मध्ये 21 जागा मिळाल्या, 2014ला काहीच मिळाल्या नाहीत आणि 2019ला 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 2009 साली 9 जागा मिळाल्या, 2014ला 6 जागा मिळाल्या, तर 2019ला 5 जागा मिळाल्या. अशा प्रकारे या पक्षांना 2009, 14 आणि 19च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या या जागा आहेत. धन्यवाद.